मंडळी, खानदेश नरेश श्याम सुंदर राजपूत यांची कन्या कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आज हिचं स्वयंवर आहे. नेहमीप्रमाणे आज पण तिथं या स्वयंवरात सहभागी व्हायला गेलाय फिल्टरपाड्याचं बच्चन गौरव मोरे. आज पण तिथं आलाय कोकण कोहिनूर ओंकार भोजने. आता आपण बघूया की या स्वयंवराचा पण कोण जिंकतोय ते. सेवका बोला. आमच्या राजकन्याच्या स्वयंवरासाठी जे जे देशो विदेशीचे राजपुत्र आलेले आहेत त्यांना सन्मानाने आत घेऊन ये. तशी आज्ञा. अरे वा 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 वा, या वृद्ध राजकुमारासोबत त्याचा सेवकही आलाय. महाराज, मी राजकुमार आहे. हे आमचे अमात्य आहेत. आम्हा पिता समान आहे ते. आम्ही फक्त आमच्या राज्याच्या सुनेला घेऊन जायला आलोय. फार दुरून आलोय आम्ही. हरकत नाही हरकत नाही, तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार. सेवका, हा बाकीचे राजपुत्र कुठे आहेत? महाराज, आज राजकुमारीचं स्वयंवर होऊ शकत नाही. महाराज, यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी राजपुत्र आलेले नाहीयेत. कारण याही आठवड्यात आपल्या राज्यातली जिल्हाबंदी उठवलेली नाहीये. आपण अजूनही 5व्या स्तरावर आहोत महाराज. म्हणून आपल्याला हे स्वयंवर रद्द करावं लागणार आहे महाराज. नाही नाही, रद्द असं कसं रद्द? आम्ही आलोय ना. पण शांत व्हा राजकुमार, शांत व्हा. त्यासाठी तिथं आलोय आम्ही. पण स्वयंवर करण्यासाठी किंवा स्पर्धा करण्यासाठी किमान 2 व्यक्ती तरी लागतात आणि तुम्ही एकच आहात. त्यातही तुम्ही सेवक दिसता हो. महाराज, पण आलाच आहात तर जेवून जा. बुंदीचे लाडू केले. सेवका, हो महाराज. यांच्या जेवणाची व्यवस्था कर. बाबा, हा बाबा, मला एक युक्ती सुचली आहे बाबा. काय बेटा? बाबा, या राजपुत्राच्या बाजूला हा तेजस्वी पुरुष पाहिलात का बाबा? बाबा, यांना स्वयंवरासाठी विचारा ना बाबा. बाबा, यांना बघताच माझं मन आकृष्ट झालंय बाबा. माझ्या मनाच्या समुद्रामध्ये मोरी मासा फडफडतोय बाबा. बाबा, तुम्ही यांना विचारा ना बाबा. मला चालेल. अरे अमात्य, नाही. तुम्ही अमात्य आहात. ती आपल्या घरची होणारी सून आहे. राजकुमार, ती सून असू दे, लेकिन आप सुनिये तो सही. काय? हे बघा, ते स्वयंवर रद्द करायला जातात ना. हा. स्वयंवर रद्द होण्यापेक्षा आपल्याला स्पर्धा होणं काय वाईट आहे? बघा, मी म्हातारा बापडा तुमच्या समोर काय टिकणार आहे? मी हरल्यासारखं करेन, तुम्ही जिंका ना फक्त. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अंधार पडायच्या आत आपल्याला आपल्या राज्यात परतायला हवं, नाहीतर आपल्या लोकांना वाटेल मी एकटा चालू आहे. कळतंय? खूप चांगली कल्पना आहे. अगदी. आम्ही तयार आहोत. आम्ही पण तयार आहोत. आम्ही काय ते झुपकेदार केस, काय ती छाती, काय ते रुबाबदार व्यक्तिमत्व, काय ते बघणं, काय ते लाजणं, काय ते थरथरणं. बाबा, बाबा, मला हा तेजपुंज पुरुष पसंत आहे बाबा. स्वयंवर रद्द बाबा. अरे रद्द काय रद्द? असं कसं रद्द? जर स्वयंवर रद्द केलं तर आम्ही तुमच्या राज्यावरती आक्रमण करू. शांत व्हा राजकुमार, शांत व्हा. स्वयंवर रद्द करायचं नाही, कळलं? जो पण असेल तो आमच्या दोघांमध्ये असेल. जो जिंकेल तो राजकुमारी सोबत स्वयंवर करेल. ठीक आहे ठीक आहे, आता स्वयंवराला सुरुवात करूया. तर इथे जमलेल्या 2च राजपुत्रांनो, हा पण 5 टप्प्यांचा असेल. तेज,
प्रेम, वाङ्मयीन चातुर्य, बुद्धी आणि वीरता या गुणांच्या कसोटीवर राजपुत्राची निवड केली जाईल आणि सर्व टप्प्यांच्या गुणांची बेरीज करून विजेता घोषित केला जाईल. तयार आहे तुम्ही? हो, आम्ही तयार आहोत. आम्ही पण तयार आहोत. आई गं, काय तो सळसळता उत्साह. बेटा, भावनांना आवर, भावना. तर पहिला पण तेजाचा. तेजपुंज असणं हे महत्वाचे आहे आणि राजकन्येने आल्या आल्या अमात्यांना तेजपुंज पुरुष असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे पहिला पण अमात्य जिंकलेले. असं कसं जिंकले? अरे पण बोलल्यात का तरी वेळ घ्या रे. हा, हे डायरेक्ट तुम्ही जिंकवताय. नाही, चिडू नका राजकुमार, इकडे चिडू नका. हे बघा, अजून 4 पण शिल्लक आहेत आणि मी बरोबर सगळे हारतो. आता दुसरा पण प्रेमाचा. जेव्हा राजकुमारीचं मन खिन्न असेल, ती उदास असेल, तेव्हा तुम्ही तिचे मन कसं रिझवाल, तिला कसं हसवाल? कसं? हा, मी तिला विनोद सांगून हसवेन. विनोद सांगून हसवेन. मला आता सुचला, लगेच सुचला. सांगू? हा, एकदा ना खूप साऱ्या मांजरी असतात. त्यांना नदी पार करायची असते. मग ते होडीवाल्याकडे जातात. होडीवाले त्यांना बघून विचारतो, अरे बापरे, तुम्ही इतक्या सगळ्या मांजरी माझ्या होडीत कशा मावाल? तर मांजरी बोलतात, आम्ही सगळ्या माऊ माऊ माऊ. अरे ना, किती छान विनोद आहे. नाही, पण राजकन्याला हसूच आलं नाही. काय राजकन्या का हसत नाहीये? अमात्य, आता तुमची बारी. जशी आज्ञा महाराज. अमात्य, एवढं काय सांगितलं तिला? मी फक्त त्यांना तुमचा परडे सांगितला. वा 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 वा. राजकुमारी किती अशी खडखडून हसलेली आहे बा. त्यामुळे हा पण अमात्य जिंकलेले. चल तिकडं. असा बघतोय. ऐका, आता पुढच्या पण आहे राजकुमारीला भावना विवश करण्याच्या. तिला असं काहीतरी सांगायचं की तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं पाहिजे. ती रडाले जोयजे, ती भलती रडाले जोयजे. तुम्ही प्रयत्न करू का? हा, तुम्ही जिंकणार आहात, तुम्ही काय काळजी करू नका. असं बोलून बोलून दोनदा जिंकलाय तुम्ही. नाही, मी आता हारतो. हारायचं लक्षात ठेवा. तुम्ही काहीतरी आठवून मी आठवतो. हा हा. अमात्य, काय झालं बेटा? काय अमात्य, तुम्ही असं काय बोलत की राजकुमारी एवढी रडते? नाही, मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की तुमचा परडे कधीच वाढणार नाहीये. काय सांगितलं त्यांनी? काय सांगितलं? एवढं दुःख आहे माझ्या परड्यानं वाढण्याने? अरे बापरे. अरे बापरे.
अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये. असो, पण हा पण सुद्धा अमात्य जिंकलेले आहेत. तुझ्या बापाने पणामध्ये कुणाचा पडले सांगितला होता? हा? असं कोण सांगतं पडले? नाही पण राजकुमार, मला यापेक्षा दुःखद काही आठवलंच नाही. पण तुम्ही प्रयत्न करायचा ना, तुम्ही काहीतरी यापेक्षा जास्त दुःखद बातमी सांगायची ना, गोष्ट सांगायची ना. हेच सगळ्यात जास्त दुःख आहे रे माझं. पडलेच वाढत नाही. हा, जाऊ दे, जिंकलाय ना आता. ह्याच्या पुढे तुला हारायचं, लक्षात ठेवा. तुला हारायचं हे लक्षात ठेव. हितगुज करू नका. आतापर्यंतचे तिन्हीच्या तिन्ही पण अमात्य यांनी जिंकलेले आहेत. जवळ ते विजेता म्हणून जाण्याच्या मार्गावर आहेत बा. पण पुढच्या पण भलता महत्वाच्या आहे. कारण या एका पणाला जेवढे गुण आहेत तेवढ्या बाकीच्या पणांच्या गुणांची बेरीज केली तरी होणार नाही. मग हा पण आम्हीच जिंकणार. हा, पण लक्षात घ्या, हा पण वाङ्मयीन चातुर्याचा आहे. अरे यात मी तुम्हाला काही काव्याच्या ओळी सांगणार, त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. सांगू शकतो. अमात्य पहिली बारी तुमची. तर तुम्ही सांगा बा, जगत प्रेम एव अस्ति. अर्थ सांगा. जगात प्रेम आहे. वा, क्या बात आहे. हे तर संस्कृतचे प्रकांड पंडित निघाले. तुझी निवड एकदम अचूक आहे बेटा. सांगितलं बरोबर सांगितलं. कशाला सांगितलं बरोबर? मला माहिती नव्हतं. मला माहिती नव्हतं, पण तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही जिंकणार आहात. आता राजकुमार, तुमची बारी. तुमच्यासाठी काव्य ओळी आहेत. जिहाल मिस्की मकुन तगाफुल, दुराए नैना बनाए बतिया, किताब हिजरा नदारम अजान, न लेहो काहे लगाए छतिया, शबे हिजरा दरचू जुल्फ, वारोज वसलत चो उम्र कोताह. सांगा, अर्थ सांगा. सांगा ना. हे काय होतं? अमीर खुसरोंचा शेर आहे हा. ह्याला एक लाईन, मला एवढं. ह्याचा अर्थ मी सांगायचा आहे. राजकुमार, हे बघा, हा अमीर खुसरोंचा शेर आहे. अशा तशा गोष्टी नाही. हे म्हणजे काय, अमीर हडकर यांचा शेअर बाजार नाहीये की कुठल्या पण एका पोस्टवर खालीवर व्हायला. मग तुम्ही काय एवढं अवघड विचारणार का मला? शांत बसा. आतापर्यंतचे सगळेच्या सगळे पण अमात्य जिंकलेले. मगाशी बोलला मी म्हातारा आहे, एका पायावर गेला. हा? तू घरी चल, तुला बघतो बरोबर. मी हरण्याचा प्रयत्न करतोय. किती वेळा हारला मला कळत नाही मी का जिंकतोय. मी हरण्याचाच प्रयत्न करतोय. मुद्दाम जिंकतोयस तू. राजकुमार, उद्विग्न होऊ नका. आता शेवटचा पण आहे, तीराने पोपटाचा डोळा फोडायचा. सेवका, धनुष्य घेऊन ये. राजकुमार, आता या पणात तर तुम्ही जिंकणार आहात. बघा तू आता, बघ फोड मी. पोपट द्या. पोपट पण आम्हीच द्यायचा का? स्वयंवराला आलात, पोपट घेऊन यायचा ना. बघा, आता समोर ती झाड आहेत ना, त्याच्यावर पोपट बघा आणि त्याच्या डोळा फोडा. एवढ्या जंगलात कुठला पोपट मारू मी? मारा. तोच पण आहे. राजकुमार, तू घरी चल. ऐकतच नाही ते. अरे काय राजकुमार यार, सगळे पोपट उडवले तिनं. अरे हुर्र केल्यानंतर जे उडून जातात ते पोपट कसले? अमात्य, आता तुमची बारी. अरे अमात्य, हारायचंय? हो, मी हरणार आहे. एक मिनिट, हे जरा पकडता. हो, राणी सरकार, पोपट धरता जरा. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. याला म्हणतात चातुर्य. अरे पण स्वतःचा पोपट घेऊन आलाय. हे बघा, आणि मला तुम्ही हे पोपट मारायला सांगितले. पण असं नव्हतं की जिवंतच पोपट मारायच्या बा. कुठला पण पोपट आणू शकता. यांनी बुद्धी वापरली. हे जिंकलेले, हे विजेता म्हणून मी घोषित करतोय. राजकुमार, मी तुम्हाला हेच सांगत होतो. तुम्हाला
तुम्हाला हीच युक्ती देऊन मी जिंकवणार होतो, पण तुम्हाला घाईच फार. अरे पण त्यांनी पहिलं नाव माझं घेतलं तर मी काय करू? आता मी काय करणार, माझा नाईलाज आहे, मी जिंकलो आता. तुम्ही जिंकला. वरमाला घाला. सेवक वरमाला दे. माझा स्वयंवर नाही होणार हा? नाही. महाराज यांचं झालं. मी या धनुष्याचं काय करू? हा धनुष्य मिशी म्हणून कुठल्या तरी स्किट मध्ये तू वापर. म्हणून वापर.